बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण स्पष्ट केलं होतं की देशातील 244 ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे आणि त्यामध्ये जर बघितलं आपण तर महाराष्ट्रातल्या 16 स्थानांचा समावेश आहे. त्यामध्ये जर बघितलं देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. मुंबईच्या बाजूला असलेलं मोठं शहर ठाणे आहे. त्यानंतर उरण आहे, तारापूर आहे. तारापूरचा समावेश यासाठी आहे की तारापूरमध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. तो अणुशक्ती ऊर्जा केंद्र आहे त्याचा समावेश असेल. त्यानंतर पुण्यामध्ये जर बघितलं आपण तर तिथे मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीनं लष्करी सामर्थ्यांचे इमारती आहेत. त्यानंतर नाशिक असो, नाशिकमध्ये आपल्याला माहित आहे की ज्या पद्धतीने माहिती मिळते तिथे HAL आहे. त्यानंतर तिथेही विविध प्रकारच्या संरक्षणाच्या संदर्भातल्या विविध संस्थांना देखील आहे. त्यानंतर रोह्यामध्ये होणार आहे, मनमाडमध्ये होणार आहे, सिन्नरमध्ये होणार आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे. औरंगाबादही शहराचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. भुसावळ हे जे शहर आहे आपल्याला माहित असेल, भुसावळ ज्या शहराचा समावेश करण्यात आला आहे. रायगडचा समावेश आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे शहर हे जे आहे तिथे ज्या पद्धतीनं असं म्हणावं लागेल की हे किनारपट्टीचे शहर आहेत आणि या भागांमधून कशा पद्धतीनं लोकांना स्थलांतरित करायचं या संदर्भात देखील काही मॉकड्रिल होणार आहे. कारण की 5 मुद्द्यांवरती मॉकड्रिल होणार आहे. एक तर सायरन वाजवल्यानंतर कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल. त्यानंतर सर्वसामान्य लोकांना कसं स्थलांतरित करायचं, ज्या ठिकाणी हवाई हल्ला होईल, हवाई हल्ला झाल्यानंतर ब्लॅकआउट कसं करायचं या संदर्भातलं देखील तशाच 5 ते 6 प्रकारामध्ये मॉकड्रिल होणार आहे. त्यामधील शहरांचा, महाराष्ट्रातल्या शहरांचा नावं पुढे आलेली आहेत. देशातील 244 ठिकाणी हे मॉकड्रिल होणार आहे. या संदर्भात नुकतीच आता बैठक सुरू आहे केंद्रीय गृहमंत्रालयामध्ये. केंद्रीय गृह सचिव मोहन यांच्यासोबत देशभरातील ज्या राज्यांमध्ये मॉकड्रिल होणार आहे त्या सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी बैठक सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे हे नावं पुढे आल्याची माहिती बनावं लागेल आपल्याला. नक्की प्रशांत, धन्यवाद. आपण ही माहिती दिली त्याबद्दल. जसं प्रशांत सांगतायत, देशातील 244 ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या 16 ठिकाणची नावं समोर आलेली आहेत. 16 शहरांमध्ये उद्या मॉकड्रिल होईल.